गरीब शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार विठ्ठलराव लंगे। 24 तासांत मुख्यमंत्री सहायता निधीतून 50,000ची तातडी मदत। नेवासा तालुक्यातील सुलतानपूर गावातील आत्माराम नारायण खाटीक या गरीब शेतकऱ्याच्या वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीसाठी आमदार विठ्ठलराव लंगे यांनी तातडीने पुढाकार घेत दाखवलेली तत्परता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। गावाचे माजी सरपंच व माजी चेअरमन पोपटराव खाटीक यांनी ही गरज लक्षात घेऊन आमदार विठ्ठलराव लंगे यांच्याकडे मदतीची विनंती केली। आमदार लंगे यांनी त्वरित याची दखल घेत संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक मदतीची मागणी मांडली। त्यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या 24 तासांत 50,000 रुपयांची मदत रुग्णाच्या बँक खात्यावर जमा झाली। या वेगवान आणि प्रभावी मदतीमुळे सुलतानपूर ग्रामस्थ व रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार विठ्ठलराव लंगे यांचे मनापासून आभार मानले आहेत। गरजू नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि कार्यतत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे। नमस्कार, मी पोपटराव खाटीक, सुलतानपूर, माजी सरपंच, माजी चेअरमन, माननीय विठ्ठलभाऊ लंगे यांचे आभार मानू इच्छितो की माझे बंधू आत्मारामजी खाटीक यांना गुडघ्याच्या आजाराने फार त्रस्त असल्याने त्यांना संतपुरी हॉस्पिटल संभाजीनगर येथे ऍडमिट केले असता तात्काळ त्यांना गुडघारोपणची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले। त्यानंतर मी हा प्रकार सर्व विठ्ठलभाऊ लंगेंना, आमदार विठ्ठलभाऊ लंगेंना भेटून त्यांना सांगितला। त्यांनी लगेच मला शिफारस पत्र देऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून त्वरित पाठपुरावा करून 48 तासामध्ये 50,000चा निधी 48 तासात मला हॉस्पिटलच्या खात्यात वर्ग केला। विठ्ठल भाऊची ही प्रामाणिक पुण्याई निश्चितच ती त्यांच्या कामाला आली आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या कामाला येईल अशी मला अपेक्षा आहे। तसेच असा कर्तव्यदक्ष आमदार आणि लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत पाहिला नाही आणि त्या अशा प्रतिनिधीची निश्चित जनतेला गरज आहे आणि त्यांना भविष्यात आमच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच या कामाला माझे मित्र श्री तालुक्याचे किंग मेकर आमचे ऋषिकेश भाऊ शेडे त्यांच्याही कानावर घातला असता त्यांनी वेळोवेळी फोनवर मला सल्ले देऊन मार्गदर्शन करून या कामात मदतही केली। त्यांचे मी व माझे कुटुंब खूप खूप आभारी आहे। तसेच आपले महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, तसेच अजितदादा पवार साहेब आणि आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब या सर्वांचे मी व माझे कुटुंबीय खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।